श्री स्वामी समर्थ. कालभैरव म्हणजेच कालभैरव महादेवाचे दुसरे रूप. कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी खालील प्रमाणे स्तोत्राचं पठण करावे. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. येणाऱ्या कालभैरव अष्टमीच्या दिवशी कालभैरव मंदिरात जाऊन स्तोत्र पठण करा. आपल्या मार्गातील समस्या नाहीसे होतात. श्री कालभैरव साधना ही सर्वाकर्षण भैरव दारिद्र्य नाशक साधना आहे. कार्तिक पौर्णिमेनंतर येणाऱ्या अष्टमीच कलाष्टमी असे म्हणतात. या दिवशी भैरव जयंती असते. जर काळभैरव जयंतीपासून काळभैरवाची साधना केली तर भैरव प्रसन्न होतात. विशेषतः त्रिपुरवारी पौर्णिमापासून पुढे 41 दिवस रात्री 12 वाजता श्री स्वर्णाकर्षण भैरव साधना करावी किंवा कालभैरव जयंतीपासून 41 दिवस रात्री 12 वाजता ही साधना करावी. ज्यांना जमेल त्यांनी अष्टमी भैरव साधना करावी. काळभैरव साधना ही मुख्यत्वे रात्रीच्या काळात, दिवसभरात जरी योग्य असेल तरी भैरव साधना ही रात्री करावी. काळभैरव साधना करताना काळे कपडे, काळे आसन वापरावे. पूजेत अक्षदा, चंदन, काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, धोत्र्याची काळी फुले, धोत्र्याची तंत्रपीठाची अशी मानले जाते. या दिवशी कालभैरव यांना दारूचा नैवेद्य देखील दाखवला जातो. त्याने प्रसन्न होतात. दिवशी संध्याकाळी काळ्या कलरच्या कुत्र्यांना स्वतःच्या हाताने बनवलेली भाकरी व पोळी, त्यात साखर किंवा गुळ मिसळ केले पाहिजे. गोड पोळी किंवा भाकरी खायला दिली तर भैरवनाथ प्रसन्न होतात. कारण काळा कुत्रा हा भैरवांचं वाहन मानले जाते. काळभैरव मंत्राचे मंत्र: ओम कालभैरवाय नमः, ओम भरहरायच भैरवहा, ओम बटुकाय, ओम अपुद्रणाय कुरुकुरु बटुकाय, ह्री ह्रू भ्रू कालभैरव फट. अभैरव यांची ही नावे जरी घेऊन पूजा केली तर काळभैरव प्रसन्न होतात. ती नावं पुढील प्रमाणे आहेत: अस्तिदांग भैरव, चंड भैरव, रुरुरु भैरव, क्रोध भैरव, उन्मत्त भैरव, कपाल भैरव, भीषण भैरव, सहार भैरव अशी नावं आपल्याला त्यांना प्रसन्न करायचं असतं नावं बोलून. कालभैरव अष्टक रात्री वाचावे. कालभैरव अष्टक रात्री का वाचावे? कारण की रात्रीच्या वेळेत जर आपण ही सेवा केली तर त्याचं खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला फळ मिळत असतं. देवराज सेवेमान पावनाजी पंकजम, व्यालयज्ञ सूत्र बिंदू शेखरम कृपाकरम, नारदादी योगी वंदितम दिगंबरम, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, भानुकोटी भास्करम भवादी तारकम परम, नीलकंठमिस्थितात दायकम त्रिलोचनम, कालकालम मंबुजाक्ष मक्षशूरमक्षरम, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, शूलटंक पाशदंड पानिमानी कारणम, श्यामकायमादिदेवम अक्षरम निरामयम, भीम विक्रवम प्रभु विचित्र तांडवम प्रियम, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, भुक्ति मुक्तिदायकम प्रशस्त चारु विग्रहम, भक्तवत्सलम सितम समस्त लोक विग्रहम, विनकिनीना हिनकिनीना किनकिनीना सत्कटी, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, धर्मसेतु पालकम अधर्म मार्ग नाशकम, कर्मपाश मोशकम सुधर्मदायकम विभु, स्वर्णवर्ण शेषपाश शोभितांग मंडलम, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, रत्नपादुकाभिरा पाद्मयो निष्टमष्ट दीयमष्ट दैवतम निरंजनम, मृत्युदर्पनाशनम कराल दक्ष मोक्षणम, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, हट्टहास भिन्न पद्म जानकोश शंतती, दुष्टि पाप नष्ट पाप जाल मुक्ति शासनम, अष्टसिद्धिदायकम कपालमालिकांदरम, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, भूतसंगनायकम विशाल कीर्तिदायकम, काशीवास लोकपुण्य पापशोधकम विभु, नीतिमार्ग गोविदम पुरातनम जगत्पति, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, कालभैरव अष्टकम पतंती ये मनोहरम, ज्ञान मुक्ति साधनम विचित्र पुण्यवर्धनम, शोक मोह दैन्य लोभ कोपताप नाशनम, ते प्रयांती कालभैरव सदृहम ध्रुवम, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. श्री सोकर्षण भैरव साधना. श्री मार्कंडाय ऋषींना मानव लोकांच्या कल्याणासाठी दारिद्र्य स्तोत्र रचले आहे. जे ज्यांच्या कुंडलीत चांडाळ योग आहे त्यांना आयुष्यात काही होम हवन अरुण आर्थिक परिस्थितीत फरक पडत नसेल
धन योगात नीचे ग्रहांची युती असेल, कुंडलीत धन योग्यता पापग्रह असतील, अशा विविध सर्व लोकांनी वरील साधना 41 दिवस केली असता निश्चित दारिद्र्य दूर होते. श्री सुवर्णकर्ष भैरव स्तोत्राचा पाठ करून श्री सुवर्णकर्ष भैरव मंत्र 5 माळ रोज रात्री 41 दिवस कराव्यात. यश निश्चित भेटेल. ही साधना रात्री 12 ते 3 वाजच्या दरम्यान करावी. श्री सुवर्णकर्षण भैरव स्तोत्राची चर्चा भगवान शंकरांनी नंदींबरोबर रुद्र यममाला तंत्र मध्ये केली आहे. ती अशी आहे की देव दैत्य असुर 100 वर्ष युद्ध करत होते. त्यामुळे देवांचे धनपाल कुबेरजी त्यांच्या धनात संपत्तीचा खूप हानी झाला. त्याच वेळी महालक्ष्मी माता या युद्धामुळे धनहीन झाली. तेव्हा माता लक्ष्मी व कुबेर देव हे भगवान शंकरांना शरण गेले. यावेळी सर्व देवतांनी सहित नंदीजींनी भगवान शंकरांना प्रार्थना करून कुबेर व माता लक्ष्मींना पुन्हा प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली व प्रश्न केला की कुबेरांचा भंडारा पुन्हा कसा भरेल. तेव्हा भगवान शंकरांनी नंदीजींच्या माध्यमातून भगवद्गीतेच्या अविषाद धाम श्री मणिदीपच कोश श्री सुवर्णकर्षण भैरव भगवान श्री महिमा यांची वैभवात वर्णन केले. त्यांना शरण जाण्यास सांगितले. मग लक्ष्मी व कुबेर ही विशाल तीर्थ म्हणजे भद्री विशाल धाम जेथे भीषण तप केले. तेव्हा भगवान श्री सुवर्णकर्ष भैरवना त्यांनी प्रगट होऊन चारी दिशांनी माता लक्ष्मी व कुबेर यांच्यावरती धनाची वर्षाव म्हणजे सोन्याचा पाऊस पडला. यामुळे देव पुन्हा धनवान झाले. तीच सुवर्णकर्षण भैरव साधना तुम्हाला देत असून पुराणात मान्यता आहे की सुवर्णकर्षण भैरव ही पाताळात राहतात. याची उपासना करण्याची वेळ रात्री 12 ते 3 आहे. काही लोक या साधनेची भूताची साधना म्हणतात, पण ते चुकीचं असून अपुऱ्या माहितीनुसार लोक टीका करतात, म्हणून वरून माहिती दिलेली आहे. श्री सुवर्णकर्ष भैरव साधना कशी करावी? सुवर्णकर्ष भैरव स्तोत्रम. श्री मार्कंडे उवाच. भगवान प्रथमाधीश शिवतुल्य पराक्रमः पूर्णवृत्ताय मंत्र भैरवास्य महानः इदादी श्रोतुमिच्छित तस्य स्तोत्र मुक्त तंतु केंतानु पुरा स्तोत्र पठास्की फलम तंत्र सर्व श्रोतुमिच्छाति ब्रूहुमे नंदिकेश्वर श्री नंदिकेश्वर उवाच. इंद्र ब्रह्मांड महाभाग लोक पापनुकारक स्तोत्र वटू नास्त दुर्लभ भवन त्रय सर्व प्राप प्रशन्नम सर्व संपत्ती दायकम दारिद्र्य शमन पुसदाम पदा भयहरकम ऐश्वर्य अष्टश्रेय प्रदनुना पराजय विनाशनम महाक्रांती प्रदचैव सोम सौंदर्य दायकम महाकृती प्रसद तोत्र भैरवस्त महात्मनः न वेवत्त विचार निराचारे पुत्रायच सर्वथा सुचे गुरु भक्ताये सुचेती तपस्विने महाभैरव भयाक सेविती निर्धानच निज भक्ताया व्यक्तिमत्वनाथा श्याम प्रुयात स्तोत्रमेत भैरवस्स ब्रह्मा विष्णू शिवतान्माता विश्रवण भृती ब्रह्मणः सर्व काम प्रदायकम विनोयगः होम अस श्री सुवर्णकर्ष भैरव स्तोत्र ब्रह्मा ऋषी हा अनुष्टपछंदा श्री सुवर्णकर्ष भैरव देवता ह्री बीज क्ली शक्ती किलम मम सर्व काम सिद्धार्थ पाटे विनोयगः ओम अस श्री सुवर्णकर्ष भैरव स्तोत्र ब्रह्मा ऋषी हा अनुष्टपछंदा श्री सुवर्णकर्ष भैरव देवता बीज क्लीम शक्ती सहा किलम मम सर्व काम सिद्धार्थ पाठे विनोयगः. ध्यान. मंदर द्रुम्र भूल भजिते विजिते रत्न सते संस्थिते दिव्य चारुण चत्र क्राधुर रुचा देव्या कृतालिगणाः भक्त याहा कर रत्ना पात्र भरिती स्वर्ण दभो सुशंभम स्वर्णकर्ष भैरवा भवतु मे स्वर्ग वर्ग प्रदहा. स्तोत्रपाठ. ओम नमस्तुते भैरवाय ब्रह्मा विष्णु शिवात्मनाय नमः त्रैलोकाय वंदाय वरदाय परमात्मने रत्नसिंहास्थनाय दिव्यभरण शोभिने नमस्ते के हस्ताय हनेक शिरसे नमः नमस्तेक नेत्राय हनेकः विनुः नमः नमस्तेक कंठाय हनेकांताय ते नमस्तो नैश्वराय हाने दिव्य तेजसे अनेका युद्धे युद्धात अनेक सूर सेविने अनेक गुण गुणायत महादेवाय नमः नमो दारिद्र्याय कालाय महासंपत्त प्रदायिने श्री भैरवी प्रयुक्त त्रिलोकेत्ते नमः दिगंबर नमस्तुभ्ये दिशी शागाय नमः
नमस्तुते देवकालाय पापकालाय ते नमः। सर्वज्ञ नमस्तुभ्ये नमस्तुते दिव्ये चतुष्ये अजिताय नमस्तुभ्ये जितमित्रा ते नमः। नमस्ते रुद्राय पुत्राय गणनाथाय ते नमः। नमस्ते वीरवीराय महावीराय नमः। नमस्तत्वे वीर महाघोराय ते नमः। नमस्ते घोर घोराग्ये विश्वघोराय ते नमः। नमः उग्राय शांताय भवाय शांतिदाय नमः। गुरुवे सर्व लोकांना नम प्रणव रूपिणे। नमस्ते वांगू भवसाख्ये दीर्घ कामाय ते नमः। नमस्ते कामराजाय योगिष्कात्माय नमः। दीर्घ माया स्वरूपाय महामायाय पते नमः। सृष्टी माया स्वरूपाय विसर्गाय समयिने रुद्र लोकेश पूजाये हापद्रुरानायच। नमस्त जालम बुद्धाय सुवर्णकर्षाय ते नमो भैरवाय महादारिद्राय नाशिने। उन्मूल्ल कठाराय हालाक्षाय सर्वदा नमः। नमो लोकक्षेत्राय स्वानंदाहिताय ते नमः। बीजम रूपाय सर्व काम प्रदिनीये नमो महाभैरवाय श्री रूपाय नमो नमः। धनाक्ष हे नमस्तुते शरण नमो नमः। नमः प्रसन्न रूपाय हरिद्र देवाय नमः। नमस्ते मंत्र रूपाय नमस्ते रत्न रूपिणे। नमस्ते स्वर्ण रूपाय स्वर्णाय नमः। नमो सुवर्ण वर्णाय महापुण्याय ते नमः। नमः शुद्धाय बुद्धाय नमः संसार तारिणे। नमो देवाय गुयाहे प्रबलाय नमः। नमस्ते बल रूपाय परेश बल नाशिने। नमस्ते स्वर्ग संस्थाय नमः। भूलोकवासिने नमः। पाताल व्यासाय निरधाय ते नमः। नमो नमः स्वतंत्राय हनंताय नमो नमः। द्विभुजाय नमस्तुभ्यं। भुजत्रय सुशोभितं नमस्मिद्दे सिद्धाय स्वर्णहस्ताय ते नमः। पूर्णचंद्र प्रतिकाश वंदभोज शोभिने। नमस्ते स्वर्ण रूपाय स्वर्णकालाय शोभिने। नमः स्वर्णकर्षाय स्वर्णभयाय ते नमः। नमस्ते स्वर्णकंठाय स्वर्णलंकाय धरिणे। स्वर्ण सिंहस्थानाय स्वर्णपादाय ते नमः। नमः स्वर्णाभ पारायण स्वर्णकांती सुशोभेन। नमस्ते स्वर्ण जयाय भक्त काम दुघात्मने। नमस्ते सुवर्ण भक्तांना कल्पवृक्ष स्वरूपिणे। चिंतामणी स्वरूपाय नमः। ब्रह्मादि सेविनी कल्पवृद्धाम संस्थाय बहुस्वर्ण प्रदिने भयकालाय भक्ते भवया सर्वाभीष्ट प्रदीयने। नमः मेहादी कर्षाय भैरवाय नमः। सेवेतानाच संतुष्ट भवे लोकेश भैरव पाशमा करुणाविष्ट शरणक्त वत्सल। श्री भैरव धनधान्य शरण त्वहा भाजहम। प्रसिद्ध सकलान कामान प्रचये मम सर्वदा फलश्रुती। श्री महान भैरवे से स्तोत्र श्रुत सुदुर्लभम। मंत्रात्मक महापुण्य सर्वशस्त्र प्रदायकम। पठे नित्यकामक पतेस विमुचने लाभते। चामला लक्ष्मीमष्टे श्रव्ये रूपानायत। चिंतामणी वापरेत धेनु कल्पतरु दुर्गम। स्वर्णराशी वाप्रमित सिद्धेमस मानः। साध्यया पाठे स्तोत्र दशावृत्त नरात्तमेहा। स्वप्ने श्री भैरवस्तव साक्षाद भृतो जगद्गुरुहा। स्वर्णराशी दंता ददात्यवे तस्मिन्नुस्ते संशयः। सर्वदाया पठे स्तोत्र भैरवा महामात्मनः। लोकत्रये वंशीकुर्यात् अचल निश्चये चप्रुयात्। न भय लभते व्यापिक विघ्नभूति संभव। मियते शत्रवांशम लक्ष्मी नाश माप्रुयात्। अक्षय लभते स्वक्य सर्वदा मनात्मनः। अष्ट पच्चाशन्नुस्ते मंत्र राज्यः। कीर्तिज्ञः दारिद्र्य दुःखः शमन स्वर्णकर्षकारक। येन सजपेत धीमान स्तोत्र वा पठेत सदा। महाभैरव सायुज्य स्वांतकाले भवेद धूम्रः। मूल मंत्र होम ए क्ला क्ली क्लू ह्री हू सा वाह। अपुदराणाय अजमाय बद्धाय लोकेश्वराय स्वर्णकाशाय भैरवाय मम दारिद्र्य विद्वेषाय श्री महाभैरवाय नमः।
अशा प्रकारे आपल्याला ही कालभैरव देवांची सेवा करायची आहे। आणि आपल्या घरामध्ये कितीही मोठा प्रश्न असला, पैशांची अडचण असली, कितीही मोठं संकट आपल्या परिवारावर आलेलं असेल, ते नाहीसे होईल। मनापासून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। स्वामी चरणी एकच प्रार्थना, तुमच्या जीवनातील सर्व संकटांचं नाहीसे हो।